प्रताप सरनाईक आणि संजय राठोड यांची प्रतिक्रिया आपण पाहत होतो। सत्तेमध्ये एकत्र असताना त्यांच्या शिस्तीचं अनेकदा दर्शन घडलेलं होतं। दरम्यान अनेक आठवणी आहेत आणि त्या सुद्धा त्यांनी जागा केलेल्या आहेत। सध्याची लाईव्ह दृश्य आपण पाहतोय बारामतीमधल्या विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणामधली, जिथे अजित पवार यांचं पार्थिव आणलं गेलेलं आहे। प्रचंड गराडा आहे, प्रचंड कार्यकर्त्यांची गर्दी आहे आणि याच गर्दीमधून अजित पवार यांचं पार्थिव इथे आणलं गेलंय। रात्री आज 10 वाजेपर्यंत सर्व कार्यकर्त्यांना, बारामतीमधील जनतेला अंत्यदर्शन घेता येणार आहे आणि त्यापूर्वी अजित पवार यांच्या पार्थिवाला शासकीय मानवंदना दिली जाणार आहे। अगदी जवळच्या अंतरावर असलेल्या बारामतीमधील रुग्णालयामध्ये अजित पवार यांचं पार्थिव होतं आणि तिथून ॲम्ब्युलन्सच्या मार्गे ते आणलं गेलं। मात्र इतकी मोठी गर्दी असताना असंख्य कार्यकर्ते रस्त्याच्या दुतर्फा असल्यामुळे या सगळ्या प्रक्रियेला वेळ लागतोय आणि त्याची प्रचिती आपल्याला येतेय। आताही प्रचंड कार्यकर्त्यांचा गराडा आहे आणि त्याच गर्दीमधून अजित पवार यांचं पार्थिव हे विद्या प्रतिष्ठानच्या या प्रांगणामध्ये आणलं गेलंय। उद्या सकाळी 11 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। 9 वाजता अजित पवार यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा निघणार आहे। अजित पवार यांची कर्मभूमी असलेल्या बारामतीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील आणि आमच्या लाडक्या दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी, आमच्या लाडक्या दादांचं अखेरचं दर्शन घेता यावं यासाठी आम्हाला परवानगी द्या, अशी मागणी काही वेळापूर्वी सर्व कार्यकर्ते मंडळी आणि नागरिक करत होते। त्या मागणीचा विचार करून त्याला मान देऊन आता या सगळ्यांसाठी रात्री 10 वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठीचं हे नियोजन करण्यात आलेलं आहे। विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये इथे शासकीय मानवंदना दिली जाईल आणि त्यानंतर इथे लोटलेल्या सगळ्या जनतेला आणि जनसमुदायाला अंत्यदर्शन घेता येणार आहे। एकीकडे पवार कुटुंबीय आहे, त्या व्यतिरिक्त तिथे राजकीय वर्तुळामधील महत्त्वाचे नेते मंडळी पवार कुटुंबियांना आधार देण्यासाठी, धीर देण्यासाठी पोहोचलेले आहेत, त्यांचं सांत्वन करण्यासाठी पोहोचलेत। दुसरीकडे अजित पवार यांना शासकीय मानवंदना देण्यासाठीची ही तयारी आपण पाहतोय। पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे आणि काही वेळातच शासकीय मानवंदना दिली जाईल। तर कोणत्याही स्वरूपाची गर्दी न करता, गोंधळ न करता सूचनांचं पालन करा आणि संयम बाळगा, असं आवाहन इथे पोलीस करताना पाहायला मिळत आहे। कारण ही गर्दी आवरणं हे मोठं आव्हान पोलिसांच्या समोर आहे, प्रशासनाच्या समोर आहे। साहजिक आहे, अजित पवार यांची बारामती ही कर्मभूमी, इतकी वर्ष त्यांनी बारामतीसाठी काम केले, इतकी वर्ष बारामतीमध्ये त्यांनी काम केलेलं आहे। असं असताना हा प्रत्येक नागरिक आपल्या लाडक्या नेत्याला निरोप देण्यासाठी इथे पोहोचलाय आणि हे अंत्यदर्शन घेण्यासाठी इथे पोहोचलेला आहे। मात्र ते करत असताना इथे ही गर्दी आवरण्यासाठी प्रशासनाची तारेवरची कसरत सुद्धा होतीये। त्याचमुळे सुप्रिया सुळे असतील आणि महत्त्वाचे राष्ट्रवादीचे नेते असतील यांच्याकडून सातत्यानं शांततेचं आवाहन केलं जात आहे। राजनीति में नीचे के स्तर पर जा रही है, ये अपने आप में बहुत ही दुखदाई है, बहुत ही गलत है। इस प्रकार का बयान उनको नहीं देना चाहिए था। इस प्रकार से एक हमारे बहुत करीबी और महाराष्ट्र के लाडले नेता के निधन पर राजनीति करके उनका अपमान करना ये बहुत गलत बात है। यांचा विमान अपघात, दुर्दैवी मृत्यू झाला। सकाळी मी काही वृत्तवाहिन्यांशी जाताना बोललो होतो, परंतु आता मी मुख्यमंत्री महोदय, स्वतः राज्यपाल महोदय, अनेक मंत्री महोदय स्वतः बारामतीला जाऊन आलो
उद्या फ्युनरल आहे. हजारो लाखो दादांचे चाहते त्या ठिकाणी या दुःखाच्या प्रसंगी अजितदादांच्या पवार परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी झालेले पाहिले. त्यांच्यामध्ये अजितदादांच्या बद्दलचं प्रेम आणि झालेल्या घटनेबद्दल अतिशय अतीव दुःख त्यांच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरून दिसत होतं. आणि आताही मलाही विश्वास वाटत नाही की अजितदादा आपल्यात नाहीत. हे अनपेक्षित ही सगळ्यांनाच मनाला वेदना देणारी, चटका लावून जाणारी घटना, दुर्दैवी घटना घडलेली आहे. खरं म्हणजे अजितदादा एक आपण त्यांना नेहमीच सडेतोड, स्पष्ट वक्ते, रोखठोक बोलणारे म्हणून त्यांची ओळख आहे. आणि शब्द पाळणारे आणि वेळ पाळणारे अजितदादा आपण पाहिले. त्यांनी सकाळी 6 वाजता देखील एखाद्या कार्यक्रमाची किंवा पाहणी दौऱ्याची अपॉइंटमेंट दिलेली आपण पाहिलेली आहे. परंतु वेळ पाळणारे अजितदादा अवेळी निघून गेले, हे अतिशय दुर्दैवी आहे. एक महाराष्ट्रातला लोकनेता हरपलेला आहे. माझ्यापेक्षा ते राजकारणामध्ये अनुभवी होते, सिनियर होते. वयाच्या 27व्या वर्षी ते खासदारही झाले, मंत्री झाले, आमदारही झाले, उपमुख्यमंत्रीपद अनेक वेळा भूषवलं. आणि एक मोठा भाऊ गेल्याचे दुःख मनामध्ये आहे. एक महाराष्ट्रातला लोकनेता, स्पष्ट वक्ता नेता. खऱ्या अर्थाने त्यांना सगळे लोक आदराने दादा म्हणायचे. या महाराष्ट्रातला सगळ्यांचा दादा हरपलाय, अशा प्रकारची भावना या ठिकाणी मी व्यक्त करतो. त्यांच्या कुटुंबियांची देखील आम्ही भेट घेतली. त्या ठिकाणी त्यांची मुलं आणि पवार वहिनी, त्याचबरोबर पवार साहेब होते, सुप्रियाताई, सर्व कुटुंबियांची देखील भेट घेतली. अतिशय दुःखामध्ये, शोकसागरामध्ये दुःखाच्या हे सर्व पवार कुटुंबीय त्या ठिकाणी पाहायला मिळाले आणि त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सगळेजण सहभागी होण्यासाठीच गेलो होतो. सर, खरं तर खूप दुःखाची गोष्ट म्हणावी लागेल, मात्र याचं हे दुःख त्यांना पेलण्याची शक्ती ईश्वराने प्रदान करावी, कुटुंबियांना ही प्रार्थना देखील मी करतो. सर, या गोष्टीचं राजकारण कुठे केलं जात आहे. ममता बॅनर्जींनी आरोप केलेला आहे की या सगळ्या गोष्टी चौकशी व्हावी, असं एक आरोप आहे ममता बॅनर्जींनी केलेला आहे. कसं बघता तुम्ही? खरं म्हणजे हे आरोप करण्याची आता ही वेळ नाहीये, राजकारण करण्याची वेळ नाहीये. यामध्ये या राज्यातले उपमुख्यमंत्री अपघातात त्यांचा मृत्यू झालेला आहे, दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. आणि अशा वेळेस संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात दुःखामध्ये बुडून गेलेला आहे. आणि अशा वेळेस राजकारण करणं हे अतिशय दुर्दैवी आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगू इच्छितो की मगाशी शरद पवार साहेबांनी देखील या बाबतीमध्ये स्वतः स्टेटमेंट केलेलं आहे की हा अपघात आहे. कुठल्याही परिस्थितीचा या बाबतीमध्ये कुणी राजकारण करू नये आणि या घटनेचं राजकारण देखील कुणी करू नये. आपली संस्कृती महाराष्ट्राची नाही. त्यामुळे पवार साहेबांनी देखील त्याचं स्टेटमेंट त्यांचं दिलं आहे. मी देखील या ठिकाणी सांगतो की या घटनेची
घटनेचं राजकारण, दुर्दैवी राजकारण कोणी करू नये आणि जे अजितदादांचे कुटुंबीय आहेत त्यांच्या दुःखावर फुंकर घालण्याचं काम केलं पाहिजे. परंतु अशा प्रसंगात राजकारण, दुर्दैवी राजकारण करणं हे खूप मोठं दुर्दैव आहे. सर, हिंदी में जानना चाहेंगे आपसे, आप बारामती गए थे, आपने अजितदादा पवार के परिजनों से आप मिले, क्या कुछ हुआ? ये सुबह जब जो दुर्भाग्यपूर्ण घटना जो मैंने सुनी तब मुझे भरोसा ही नहीं हुआ, विश्वास ही नहीं हुआ. अभी हम बारामती